त्या पाहूयात। निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकनाथ शिंदेंच्या लाव रे कॉलची चर्चा जोरात सुरू आहे। दरम्यान शिवसेनेचा आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा आपल्या प्रचारादरम्यान याच युक्तीचा वापर केला। बांगर यांनी सभेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कॉल लावत नागरिकांशी त्यांचा संवाद करून दिला। यावेळी फोनवरून शिंदेंनी आपल्या शैलीमध्ये डायलॉगबाजी करत नागरिकांना त्यांनी इथे विश्वासाचं आश्वासन दिलं। और नगर विकास मंत्री के नाते मैं आपको बताना चाहता हूं, जैसे ही आचार संहिता खत्म होती है तब हम इसका निर्णय लेंगे और ये पूरी आजम कॉलोनी को रेगुलाइज कराएंगे। और ये मैं एक बात बताता हूं, जो मैं बोलता हूं वही करता हूं, और जो शब्द मेरा एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं कमिटमेंट पूरी करता हूं। और इसलिए मैं आप चिंता मत करो, आप इतने सालों से वहां रहते हो, इसलिए ये एमएलए विधायक संतोष बांगर ये आपके साथ है, एकनाथ शिंदे भी आपके साथ है। प्रचारासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि प्रचारमध्ये सभेचा धडाका पाहायला मिळतोय। धाराशिवमध्ये उमराजे निंबाळकरांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री केली आहे। उदय सामंतांना फोन लावण्याची त्यांनी मिमिक्री करत टीका केली। हो साहेब बोला। मी आता हॅलो उदयजी, थांब ती नको, मी आता कळंबमध्ये आलोय। मी एकनाथ शिंदे बोलतोय। उदयजी तुम्हीच का मंत्री? हो साहेब बोला। मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे, इथलं एक हलगड दूध देत नाही, तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या। मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं, काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला। कशाना हा नवा आम्हाला काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो। मिमिक्री करतील ना, कारण की त्यांचा कंट्रोल हा सर्व मंत्र्यावर एकनाथ शिंदे साहेबाचा। त्यांनी जे काही आदेश दिला ते पाळायचं काम आम्ही सर्वजण करतोय। आणि हे जे काही मिमिक्री करणारे लोक आहेत ना, यांचा फोन यांचा नेते घेतात का हे विचारा ना, यांना मातोश्रीच्या गेटमध्ये येऊ देतात का हे विचारा ना। संघटना अशी चालत नसते, संघटना चालवण्यासाठी तेवढा एकमेकाशी संबंध घट्ट असावा लागतो। म्हणून शिंदे साहेबाचा आदेश आम्हाला सर्व मान्य असतो। राजगुरुनगरमध्ये अजित पवार यांची सभा पार पडली आणि राजगुरुनगरमध्ये पार पडलेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय। मतदानापूर्वी रात्री काय घडतं यावरही अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली। उमेदवारांनो, आज रात्री डोळ्यात तेल घालून राहा असा थेट सल्ला अजित पवार यांनी आपल्या उमेदवारांना दिला। तर 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांवरही अजित पवार यांनी भाष्य केलं। आपण काम करताना कोणाकडून पैसे घेतले असेल तर आपण दाखवून द्यावं असं आव्हान अजित पवार यांनी यावेळी दिलं। मतदानाच्या आदल्या दिवशीची रात्र सगळेजण विचार करत असतात, काळजी घेत असतात की कुणाला मतदान करायचं, कुणाला मतदान करायचं, त्याच्या मेंदूला विचारत असतात। रात्री उशिरापर्यंत डोळे उघडे ठेवून विचारत असतात काय करायचं काय नाही। कोणतरी बाहेरनं चावूल वाजले की म्हणतात, आहे मी जागा आहे, मी करतोय, विचार करतोय। असं मला अनुभव आलेला आहे मागं, तुमच्याकडचा नाही, मी माझं सांगतो। माझ्यावर भ्रष्टाचाराचे पण 70,000 कोटीचे आरोप केले। मी कुणाचा 5 पैशाचा बिंदा नाहीये। आज दिलीपराव मोहिते पाटील इथं बसलेत, कैलास बसलाय, बाबा बसलाय, किरण बसलाय, सगळे अरुण बसलाय, सगळे माझ्या महिला लाडक्या बहिणी बसल्यात। इतक्या वर्षात एक माणसाने कोणीतरी उठून सांगावं की अजित पवार पालकमंत्री असताना इथं काहीतरी चिरीमिरी आम्हाला द्यावी लागली मग आमचं काम झालं। उलट माझ्या कामाच्या बाबतीमध्ये अधिकारी पण एवढे टरकून राहतात की ह्याला कळलं की काही खरं नाही। निवडणुकीच्या प्रचाराला आता अवघे काही तासच शिल्लक राहिलेले आहेत आणि काही तास शिल्लक असताना मुक्ताईनगरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। यावेळी प्रचारादरम्यान रक्षा खडसेंनी विरोधकांना इशारा दिलाय। कुछ देर एक खामोशी है, फिर कानों में शोर आएगा अशी शायरी त्यांनी यावेळी म्हटली आणि शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांनाच इशारा दिलाय।
मुक्ताईनगरमध्ये खडसेंचं वर्चस्व होतं आणि ते पुन्हा खडसेंचंच वर्चस्व येणार हे त्यांनी या शायरीच्या माध्यमातून ठणकावून सांगितलंय. कुछ देर एक खामोशी है, कुछ देर एक खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ वक्त आया है, तुम्हारा सिर्फ वक्त आया है. हमारा दौर था और वो फिर आएगा. निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि त्यानिमित्तानं टीका टिप्पणी देखील आता जोरात होऊ लागलेली आहे. तू कशाचा र पाटील, तू तर दत्तक दिलेला पाटील, अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितसिंह पाटलांवर केली आहे. मी 12 गावचा पाटील आणि 3 गावचा रहिवाशी, तरी देखील आपल्या गाड्या या उत्पन्न काढतात, असा आरोप जगजितसिंह राणा यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला ओमराजेंनी हे प्रत्युत्तर दिलं. ही तीरचं गाभाळ, ती म्हणते मी किती गावचा, 12 गावचा आणि तीरचा पाटील आहे. अरे तू दत्तक दिलेला पाटील आहे, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. ती दत्तक पाटील आहे. आमच्या राजे निंबाळकर कुटुंबाचं अर्धी इस्टेट आमचे पंजोबा भूपालराव राजे निंबाळकर हैदराबादला त्या ठिकाणी कोर्ट होता त्यावेळेस, त्या कोर्टाच्या तारखा करून ह्याला तिथं बसवलंय बाजीराव पाटलाला, ह्याच्या आज्याला. हा, तेव्हा ती पाटीलकी मिळाली म्हणाव तुला, आणि त्यासाठी आमचे पैसे खर्च गेलेत राजे निंबाळकर कुटुंबाचे. त्याला भवानी ज्योत म्हणतात त्या मशालीला, आणि त्या मशालीला ही नव्हतंय, त्याचा अपमान करतोय. त्याला काय म्हणला, मशालीला आईस्क्रीमचा कोण, एकदा तोंडात घेऊन बघ म्हणो. नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल. पुढची बातमी बघूया. राजगुरुनगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीनंतर एकच हशा पिकला. सध्या बाबा लोकांचं मला ऐकावं लागतंय, आपली टक्कल पडली तरीही आपल्याला शिकवतायत, असं अजित पवार म्हणाले. बाबा राक्षेंच्या कृतीवर अजित पवार यांनी मिश्किल टोला लगावल्यानंतर एकच हशा पिकल्याचं देखील यावेळी दिसलं. होय होय बाबा होय, तर ही मला शिकवायला चाललंय. आता असं बोला, आता तसं बोला, हे असं करा, हे तसं करा. माझं पार्ट टक्कल ना टक्कल पडलंय तरी शिकवतंय. आता काय करू बाबाला. बाबा लोक अशीच असतात, सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. कुठल्या बाबा लोकांचा तुम्ही विचार करा. पुढची बातमी बघूया. राज्यातील काही नगरपालिकांच्या निवडणुका आयोगानं पुढे ढकलल्या. या निवडणुका पुढे ढकलल्यावर सीएम फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे. अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल, असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही. कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही. अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत. आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता. त्यांचे श्रम, त्यांची मेहनत, या सगळ्या गोष्टी गेल्या वाया. आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे. आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं. नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाही. याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे. इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे. इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन्स गेले, कलेक्टर्सची VC देखील झाली, अनेक कलेक्टर्सनी देखील आपलं मत मांडलं. पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय, शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतला निर्णय आहे, त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल. पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे. ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या
अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे. खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे. ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं, त्याचा अभ्यास करावा लागेल. आम्ही तर ह्याच भ्रमात होतो ना की आज निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या मतदानाला जायचं. अचानक काल ह्या बातम्या जेव्हा आल्या त्या टायमाला कळलं की अनेक ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय कशाच्या आधारे घेतला हे सुद्धा एकदा पाहावं लागेल.